शिवसेना भवन या ठिकाणी आमच्या प्रतिनिधी गंधाली भोकरे सध्या आहेत, ज्यांनी दादर, परळ, लालबाग या संपूर्ण परिसराचा आढावा घेतलेला आहे। त्या सध्या फोनवर आपल्यासोबत उपस्थित आहेत। गंधाली, काय सांगाल? व्हिज्युअल्समध्ये आम्ही काही वेळापूर्वी पाहिलं, शिवसेना आणि दादरचा जो संपूर्ण भाग आहे, आज भाऊबीजेचा सण असला तरीही संपूर्ण शुकशुकाट पाहायला मिळाला या रस्त्यांवर। हो, आज जरी दिवाळीचा शेवटचा दिवस असला, भाऊबीजेचा सण असला तरी दादरचे जे रस्ते आहेत, खास करून दादर पश्चिमेचा जो भाग आहे, तर म्हणजे जो शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो, शिवसेना जिथे फोफावली, रुजली, तो भाग जो समजला जातो, तिथे बराच शुकशुकाट बघायला मिळाला होता। लोक रस्त्यावर आली होती, पण लोकांमध्ये दिवाळीचा जोश, जल्लोष कुठेही दिसून येत नव्हता। कुठेतरी शिवसैनिकांप्रमाणेच प्रत्येक तिथे राहणाऱ्या मराठी माणसाच्या मनात सुद्धा कुठेतरी असं दिसत होतं किंवा जाणवत होतं चेहऱ्यावरून त्यांच्या की बाळासाहेब ठाकरेंच्या प्रकृतीला लवकर आराम मिळावा, लवकरात लवकर ते बरे व्हावेत, अशीच भावना प्रत्येक माणसामध्ये आज दिसत होती। आणि त्याचप्रमाणे बाजारपेठ वगैरे जर बोलली तर सर्व दुकानं उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आली होती। आज खरं तर दिवाळीचा शेवटचा दिवस आणि आजच्या दिवशी सुद्धा लोक जर पाहिले तर जास्तीत जास्त शॉपिंग म्हणा दिवाळीची किंवा त्या बाजारपेठांमध्ये जात असतात, परंतु आज सकाळपासून हे चित्र कुठेही पाहायला मिळालं नाही, कारण उत्स्फूर्तपणे सर्व व्यापाऱ्यांनी आज दुकानं बंद ठेवलेली होती। त्यांनीही आपल्यामध्ये कुठे ना कुठेतरी प्रार्थना त्यांची चाललेली होती की लवकरात लवकर शिवसेना प्रमुखांना बरं वाटावं आणि त्यांच्या तब्येत लवकरात लवकर सुधार पडावा। गंधाली, प्रत्येक शिवसैनिकच नाही तर सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर एक चिंतेचं वातावरण होतं आज दिवसभर। काहीसं ते आता निवळलंय, कारण शिवसेना प्रमुख नैसर्गिक श्वासोच्छवास घेत आहेत अशी माहिती आता आपल्यापर्यंत येतेय। सध्या परिस्थिती काय आहे दादर, परळ आणि लालबाग भागातली? सुभाष देसाईंनी संध्याकाळी सांगितलं होतं की शिवसेना प्रमुख उपचारांना आता चांगला प्रतिसाद देत आहेत, आता त्यांच्या तब्येतीमध्ये चांगली सुधारणा होत आहे, हळूहळू लोकांपर्यंत हा संदेश जात आहे, हळूहळू लोक आता रस्त्यात आणखीन यायचा प्रयत्न करत आहेत। नाहीतर दुपारपर्यंत, संध्याकाळपर्यंत जर पाहिलं तर अगदी सगळे जे सैनिक होते ते मातोश्रीवर जमा झालेले होते, पण आता हळूहळू कदाचित जी गजबज असते दादरमधली ती हळूहळू वाढेल। नाही तर सकाळपासून तर अतिशय शांततापूर्ण वातावरण दादरमध्ये होतं, पण जसं जसं हळूहळू हा चांगला संदेश लोकांपर्यंत पोहोचतोय तशी तशी हळूहळू लोक आता घरातून बाहेर येत आहेत आणि दादरच्या रस्त्यांवर आता थोडीफार कुठेतरी गजबज बघायला मिळत आहे। धन्यवाद गंधाली, संपूर्ण माहिती दिल्याबद्दल। वेळोवेळी या संदर्भातली अधिक माहिती तुमच्याकडनं घेणार आहोत। आपण ही जी दृश्य पाहत आहात ही दादर, परळ, लालबाग आणि माहीम भागातली ही काही दृश्य आहेत। दादरचा मध्यवर्ती भाग आहे हा, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजारपेठा आहेत, व्यावसायिक आहेत। या ठिकाणी व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीनं बंद ठेवून बाळासाहेबांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली।